हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमः नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 9 एप्रिल 2025, शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु अयन उत्तर ऋतू सौर वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची द्वादशी तिथी आहे. रात्री 10 वाजून 56 मिनिटांनंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे. सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनंतर पूर्व फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. मित्रांनो, योग मित्रांनो गंड योग आहे. सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांनंतर वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. सकाळी 10 वाजून 1 मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 56 मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि शनी मीन राशीत असतील. चंद्र सिंह राशीत, गुरु वृषभ राशीत असणार आहे. मूळ भागातील सूर्योदय याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादे शंभोदीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे सौर वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे मघा नक्षत्रे खंडयोगे बहुकरणिक्तायाम द्वादशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मेकडप्पा मोहपात दुरितक्षयद्वारासी पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीशे. मित्रांनो, या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल वा फुलाची पाकळी द्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, क्षमा करा मित्रांनो, हा संकल्प याच ठिकाणी संपलाय. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाची पाणी आहे, ते समोरच्या तामणात सोडा. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 57 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर नक्कीच आपण तो सोडू शकता कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी. यासाठी आपण बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 11, 14, 18, 20, 21 आणि 22. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 11 आणि 18. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 10, 14 आणि 20. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 24. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 10, 14, 18, 20 आणि 21. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी, तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही. मित्रांनो, विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 14, 18, 19, 20, 21, 22 आणि 25. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 10, 14, 20, 21, 24 आणि 25. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा, पण पंडिताच्या माध्यमातूनच करायची आहे. मित्रांनो, घरी करणार असाल तर यासाठी काही नियम आहेत, ते पाळावे लागतील आपल्याला. पंडिताच्या माध्यमातून ते जाणून घ्यावेत. प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे. मित्रांनो, तेव्हाच अशी मूर्ती जागृत राहते, अन्यथा तिला खंडित मानून विसर्जन करावे लागते. मित्रांनो, मंदिरामध्ये असे होत नाही. पुजाराच्या माध्यमातून दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ अभिषेकयुक्त पूजा होत असते. मित्रांनो, त्यामुळे मंदिरातील मूर्ती ही नेहमी प्रसन्न वाटते आपल्याला आणि
मंदिरात गेल्यानंतर आपल्याला पण देखील प्रसन्नता वाटते. अशी मूर्ती आपल्याला प्रसन्नता प्रदान करते, याचे कारण आहे मित्रांनो. आणि काही अंशी आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित स्वपंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या असू आधारे आपण आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून मुहूर्तामध्ये किंवा विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचे आपल्याला काही एक फळ मिळणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 10 वाजेनंतर आहे. दिनविशेषमध्ये मित्रांनो सकाळी 9 वाजून 57 मिनिटानंतर घबाड योग आहे. या घबाड योगाचा आपण अवश्य फायदा घ्यावा. आपल्या कामामध्ये आपल्याला दुप्पट तिप्पट यश प्राप्त होऊ शकते मित्रांनो. द्वादशी श्राद्ध कर्म देखील आहे. या तिथीवर जर आपले माता किंवा पिता परलोकात निघून गेलेले असतील आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा मित्रांनो. तेव्हाच आपली ही पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो मित्रांनो. ते पूर्ण होऊ देत नाही. त्यासाठी आपल्याला इतर वेळेमध्ये आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. महत्वाची कामे जर असतील तर रेग्युलर असतील तर त्याचे काही प्रश्न येत नाही, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो. प्रमुख गोचर वक्रीकरामध्ये 2 मार्च पासून शुक्र वक्री झालेला आहे मित्र. असा वक्रीग्रह आपल्याला फळ कसे देईल, तर यासाठी आपल्याला ज्योतिषाकडे जावे लागेल मित्रांनो जवळच्या. तो आपल्याला समजावून सांगितले की आपल्या जन्मकुंडलीशी शुक्राचा कसा संबंध आहे आणि तो आपल्याला स्थान संबंधित दृष्टी कशा प्रकारचे गोचरीप्रमाणे फळ देणार आहे मित्रांनो. हे फळ आपल्याला शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते. नक्की काय ते ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.